नमस्कार मंडळी, आज आपण जाऊया अशा तीर्थक्षेत्राला तिथे कळसाचे हलणे आणि भिंतीचे चालणेही शक्य आहे. असे तीर्थक्षेत्र म्हणजे देवाची आळंदी. आळंदी हे प्रत्येक वारकऱ्याचं श्रद्धास्थान आहे. आपल्याला आळंदीच्या या पवित्र स्थळी यायला महाराष्ट्राच्या कोणत्याही रेल्वे स्टेशनहून पुणे रेल्वे स्टेशनसाठी गाडी मिळेल. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आमची चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन येणारे व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील. महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून पुण्याला यायला बस भेटेल. तुम्हाला बसनी यायचे झाल्यास तुम्ही शिवाजीनगर अथवा स्वारगेट बस स्थानकावर येऊ शकतात. जसे आपण आळंदीत प्रवेश करतो तसे आपल्याला एक अतिशय सुंदर असे तुळशी वृंदावनही दिसते. भक्ती, संस्कृती आणि वारकरी परंपरेचे सुंदर प्रतीक. बाजूलाच असलेल्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून आपण जाऊया आळंदीच्या घाटावर. आज आपण उभे आहोत अशा एका पवित्र भूमीवर जिथे प्रत्येक श्वासात भक्ती आहे, प्रत्येक पावलात इतिहास आहे आणि प्रत्येक लाटेत संतांच्या नामस्मरणाचा नादही आहे. ही आहे संत ज्ञानेश्वर महाराजांची पावन नगरी म्हणजेच आळंदी. आपण अनेकदा तीर्थक्षेत्रांना भेट देतो, पण काही ठिकाणं अशी असतात जी फक्त पाहायची नसतात तर अनुभवायची सुद्धा असतात. आळंदी हे एक असंच स्थान आहे. तुमच्या समोर वाहणारी ही इंद्रायणी नदी ही फक्त नदी नाही, तर असं मानलं जातं की असंख्य वारकऱ्यांच्या अश्रूंना, प्रार्थनांना आणि हरिनामाला या नदीने साक्षीदार केले आहे. पहाटेच्या आरतीपासून तर रात्रीच्या शांततेपर्यंत इथे भक्तीचा प्रवाह कधीच थांबत नाही. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अत्यंत कमी वयात ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला. भगवद्गीतेचं ज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचवावं या हेतूने त्यांनी मराठीत ज्ञानेश्वरीही लिहिली. त्यांच्या आयुष्यात अनेक संकट आली, पण त्यांनी कधी श्रद्धा सोडली नाही बरं का. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदीत संजीवन समाधी घेतली. आजही लाखो भक्त या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दूरदूरून येथे येतात. हे विश्वशांती स्तंभ आहे. इंद्रायणीच्या नदीपात्रात या स्तंभावर हिंसेकडून अहिंसेकडे जाणारी प्रतिकात्मक शिल्पे आहेत. तर असा हा इंद्रायणीचा हा घाट सदैव चैतन्याने भरलेला असतो. भाविकांची लगबग इथे कायमही असते. इंद्रायणी काठी आपल्याला भक्त पुंडलिकाचे मंदिर दिसते. त्यांचं एक मूळ मंदिर हे चंद्रभागेच्या पात्रात पंढरपूरलाही आहे. येथून जवळच त्रिवेणी भागीरथी कुंड आहे. या कुंडामध्ये इंद्रायणी, मणिकर्णिका आणि भागीरथी या 3 नद्यांचाही संगम आहे. ज्ञानेश्वर माऊलीच्या नित्यस्नानासाठी विठ्ठलानेच हे तीर्थ दिले. येथे आंघोळ केल्याने वैकुंठेचेही पुण्य मिळते. माऊलीच्या मंदिराकडे चिंचोल्या रस्त्याने जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकानेही दिसतात. प्रसाद, फुलं, तुळशीच्या माळा आणि भक्तीचा सुगंध हवेत दरवळत असतो. प्रत्येकाच्या तोंडून ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोषही ऐकू येतो. हळूहळू पुढे चालत गेलं की गर्दी वाढताना जाणवते. भक्तांच्या चेहऱ्यावरती श्रद्धा आणि उत्साह अगदी मनालाही भेटतो. या छोट्याशा रस्त्याने चालताना असं वाटतं जणू आपण एका वेगळ्याच आध्यात्मिक जगात प्रवेश करतोय. पाय आपोआपच मंदावतात, मन शांत होत जातं. माऊलीच्या दर्शनाने आतुरताही प्रत्येक पावलागणिक वाढत जाते आणि समोर दिसू लागतं हे पवित्र स्थान जिथे प्रत्येक भक्ताचं मन समाधान पावतं. माऊलीच्या मंदिरात प्रवेश करून आतमध्ये गेल्यावर अगदी प्रसन्न वाटते. ही माऊलीची पालखी आहे. याच पालखीने माऊली सोबत अनेक प्रदक्षिणा आणि पंढरीच्या वाऱ्या केल्या आहेत. भाविक या पालखीचं दर्शन खूप प्रेमाने घेतात. हे आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज पार. पिंपळाच्या झाडाभोवती हा दगडी पार बांधलेला असून यामध्ये संत एकनाथ महाराजांची पद्मासनात बसलेली पितळेची ही मूर्ती आहे. पुढे त्यांनी या समाधी स्थळाचा जीर्णोद्धारही केला. एकनाथ महाराजांना वंदन करून पुढे गेलो की भाविक भक्तांची माऊलींच्या दर्शनासाठी लागलेली रांग दिसते आणि समोरच आपल्या आळंदी येथील दर्शनीय स्थळे फलकावर लावलेलेही आहेत. समोर प्रदक्षिणा घालत गेल्यावर आपल्याला अजानबाग दिसते.
असे म्हणतात की या वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. या अजान बागेत नशिबाने आपल्याला एखादं पान भेटलं तर ते आपलं भाग्यच म्हणायचं. तुम्हाला माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला एक सांगू इच्छितो की मंदिर प्रशासनाने 2026 पासून आपल्या इंद्रायणी मातेची आरती चालू केली आहे. हो, अगदी वाराणसी हरिद्वार सारखीच. हा अद्भुत सोहळा याच भव्य रूपात पाहायला मिळत नाही. वद्य पक्षातील दुसऱ्या एकादशीला म्हणजेच माऊली एकादशीला ही महाआरती संध्याकाळी 6:30ला रंगते. तुम्हाला स्क्रीनवर 2026च्या संपूर्ण महाआरतीच्या तारखाही दिसत असतील व आम्ही आमच्या चॅनलवर अपलोड केलेल्या इंद्रायणी आरतीच्या व्हिडिओची लिंक ही टाकलेली आहे. तर इंद्रायणी महाआरतीला आवर्जून नक्की या. चला आता आपण सर्व माऊलींच्या आरतीचे दर्शन घेऊया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ सत्कारणी लागलाय. पुढेही असेच काम करण्याच्या ऊर्जेसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण सबस्क्राईब केलं असेलच या विश्वासावर आपण जाऊया समोर ज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेल्या भिंतीकडे. मंदिराच्या बाहेर उजव्या बाजूला थोडंसं चालत गेलं की माऊलींनी चालवलेली भिंत ही दिसते. तुम्ही आळंदीला आलात तर या ठिकाणी भेट द्यायला विसरू नका. या भिंतीवर योगी चांगदेव आणि त्यांच्या पुढ्यात माऊली निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई यांची शिल्पेही आहेत. पुढे काळाच्या ओघात ही भिंत जीर्ण झाली. नंतर याच भिंतीचा जीर्णोद्धार करून चिरेबंदी स्वरूप दिले गेले. या भिंतीबद्दलचा प्रसंग असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांची ख्याती ऐकून योगी चांगदेव यांना माऊलींना भेटण्याची इच्छा झाली. 1400 वर्षांचे आयुष्य आणि अनेक सिद्धींची प्राप्ती यातून आलेल्या गर्वामुळे आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी वाघाचं वाहन, हातात सर्पाचं सूर आणि सोबत अनेक शिष्य घेऊन योगी चांगदेव मोठ्या अभिमानाने ज्ञानेश्वर माऊलींना भेटायला निघाले. इकडे माऊली आपल्या भावंडांसोबत मातीच्या भिंतीवर बसले होते. ही वार्ता कळताच त्यांनी भिंतीलाच चालण्याचा आदेश दिला. भिंतीवर बसून माऊलींना आकाशमार्गे येताना पाहून चांगदेवाचे गर्वहरण झाले. त्यांना माऊलींच्या लौकिक सामर्थ्याची जाणीवही झाली. आळंदीमधील हे भव्य दिव्य ज्ञानेश्वरी मंदिर दुरूनच लक्ष वेधून घेते बरं का. ज्ञानेश्वरी मधील संपूर्ण अध्याय येथे संगमरवरात कोरले आहेत. येथे नाथ संप्रदाय, निवृत्तीनाथ, राधाकृष्ण, श्री विष्णू, ज्ञानोबा माऊली, बालाजी, विठ्ठल, रुक्मिणी असे अनेक देवी देवतांचे शिल्पेही आहेत. आळंदीपासून देहूकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्री गजानन महाराजांचे भव्य दिव्य मंदिरही आहे. तिथे पोहोचल्यावर शिस्त आणि स्वच्छता आपल्याला पावलोपावलीही दिसते. समोरील डोंगराच्या कुशीत वसलेले हे सुंदर मंदिर शिंपल्यात एखाद्या मोती शोभून दिसावा असेच आहे. मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. या मंदिरात भाविकांसाठी अतिशय उच्च प्रतीचे भक्त निवास अत्यंत अल्प दरात उपलब्ध आहेत. हे आहे धाकल्या पादुका मंदिर. मंदिर अतिशय साधे असून गाभाऱ्यात मारुती रायांची मूर्तीही आहे. समोरच माऊलींच्या धाकल्या पादुका आहेत. आळंदीत आपल्याला राहण्यासाठी अनेक धर्मशाळाही आहेत. त्यातलीच मुंबईची फ्रूटवाली धर्मशाळा अतिशय मोठी, अवाढव्य आणि पार्किंग स्वच्छ, सुंदर आणि योग्य दरात भक्त निवास उपलब्धही आहेत. आळंदीपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरल्या पादुका मंदिर आहे आणि त्यांच्या पुढे अगदी प्रशस्त उद्यानही आहे. तुम्ही आळंदीला आल्यावर इथे आवर्जून भेट द्या. मन अगदी प्रसन्न होऊन जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की माऊली चिंतन आणि मनन करण्यासाठी आळंदीमधील काही ठिकाणी जात असत. याचपैकी हे एक ठिकाण. येथे त्यांच्या थोरल्या पादुकाही आहेत. आषाढ महिन्यात माऊलींची पालखी पंढरपूरला जाताना येथे माऊलींच्या पालखींची आरती होते आणि माऊलींच्या समाधी सोहळ्यासाठी आलेली विठ्ठलाची पालखी परतीच्या मार्गाला जात असताना येथे मुक्कामीही असते. येथे आपल्याला समोरच ज्ञानोबा माऊली, संत नामदेव महाराज यांच्या भेटीची भव्य शिल्पे उभारलेली आहेत. आळंदीतील या आध्यात्मिक नगरीत अजून एक शांत, प्रसन्न आणि भक्तिभावाने भरलेले ठिकाण म्हणजे इथलं साई मंदिर. मंदिराच्या आवारात पाऊल टाकताच मोठ्या अशा नंदी मूर्तीचे दर्शन होते. समोरच साईबाबांची मूर्ती मनाला खूप शांत करून जाते. या मंदिराच्या परिसरात तुम्हाला काशी विश्वेश्वर, अष्टविनायक गणपती म्हणजेच मोरगाव, सिद्धटेक, बल्लाळेश्वर, वरदविनायक, चिंतामणी, गिरिजात्मक, लेण्याद्री, विघ्नहर आणि रांजणगावाचा महागणपती असे संपूर्ण दर्शन एकाच ठिकाणीही घडते. इथे लक्ष्मीनारायण, श्री राम दरबार आणि विठ्ठल रुक्मिणी यांचाही मोठं मंदिर पाहायला मिळतं बरं का.
जर तुम्हाला आमचा हा व्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि असेच भरभरून प्रेम द्या. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.